तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा नवीन ब्लॉगर भूषण स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे आणि मी तयार झालो आहे कारण मी जातो आहे आज बाहेर म्हणजे मी चालले माझ्या गावी दारेस्याला। तिथे मला देवीचे पाय पडायचे आहेत। यावेळी आमचा गणपती 1.5 दिवसाचा होता आणि मला इथे यायला उशीर झाला कारण आमच्या घरी एक अशी दुःखद घटना घडलेली ज्यामुळे आम्ही सगळे येऊ शकत नव्हतो इथे। त्यामुळे गणपती आमचा विसर्जन झाला त्याच्यानंतर मी इकडे आलो गावी आणि त्यामुळे मी मामाच्या गावी आहे आता, माझ्या गावी नाही आहे। पण आज आम्ही जातो आहे माझ्या गावी पाय पडायला। तिकडून जाणार मी माझ्या कणकुलीच्या घरामध्ये, आमचं एक घर कणकुलीचं आहे, तिथे आजी आजोबा आहे तिथे जाणार। त्याच्यानंतर मी जाणार माझ्या बायकोच्या गावी तिला सुटायला। खुश आहे मी आज। तर आजचा ब्लॉगचा कंटेंट हाच असणार आहे, तर आय होप तुम्हाला आवडेल। नाश्ता लिहिला आहे नाश्ता गावी आंबोळ्या चटणी द ग्रेट। झोप गाड्यामध्ये बसा मस्त आणि पावसाकडे बघत आंबोळ्या चटणीचा स्वाद बेस्ट। हो चालेल हो। तर मित्रांनो, मला आता मग अशी कळलं की भजनी मंडळी काल आली होती, त्यांच्यासाठी रवा केक आणि काय ते कसलं दूध होतं, ते कसलं दूध होतं, मसाला दूध होतं। काल मी थकलो होतो त्यामुळे मला मी झोपून गेलो लवकर आणि ती कालची शूट जो होतं ते माझ्या पोताने शूट केलं सगळं ते, तर त्यांनी तो शूट करून ठेवलं। मी कालची क्लिप बघताना मला समजलं की काल रवा केक होता, तो मी आता रवा केक मागवून घेतला आहे। रवा केक कॉफी आलेली आहे आणि रवा केक मला तो एकच उरलेला लास्टचा पीस भेटला, नशीब माझं मोठं। पण भजनी मंडळी असतात त्यांना असं एक खाऊन जायला आवडत नाही, तर दोनशे खातात। त्यामुळे रवा केक संपला आणि मसाला दूध होतं ते पण संपलं। तर मसाला दूध मला नशिबात नव्हतं, पण रवा केक होता ही मोठी गोष्ट आहे। जेव्हा मी परत येईन इथे आता ते येता नक्की रवा केकचा पुडा घेऊन येईन खायला सगळ्यांसाठी। पहिलं कौलाचं घर होतं, हे आता मामाने चांगलं बनवून घेतलं आहे। पण सध्या अशी घरं तुम्हाला खूप भेटत गावी, पण खरं जे जुनं घर असतं कौलाचं घर त्याची मजा वेगळी असते, त्या तुमच्या आठवण्या खूप जास्त होतात। पण ऑब्व्हियसली कौलाचं घर मेंटेन करणं किंवा आधीचं असं होतं ते मातीचं घर मेंटेन करणं आता पॉसिबल नाही आहे। पावसामुळे ते खराब होतं, कोसळतं। त्यामुळे एक परमनंट उपाय म्हणून माणसं सध्या अशी कॉन्क्रीटची घरं बांधत आहेत, अशी बंगला टाईपच्या। स्पेस पण चांगला भेटतो, माणसं खूप आली की त्यांना वावरायला जागा भेटते। फ्युचर ऑप्शन हे चांगलं आहे, पण खरं जर कोणाचं असं जुनं घर असेल तर खरंच त्याची मजा म्हणजे टिकलेलं असेल अजून तर खरंच मजा आहे त्या ह्याच्यामध्ये। जुनं घर म्हणजे एकदम सुंदर असतं। तर शूट होताना आय गेस आवाज क्लिअर येणार नाही कारण बाहेरचा आवाज जास्त आहे आणि मी जास्त जोरात बोलत नाही आहे, उगाच जास्त अट्रॅक्शन नको। सो कुठे तुम्हाला थोडा डिस्टर्बन्स भेटेल त्यासाठी सॉरी। माझे माईक नाही, जो माझा माईक आहे तो ह्याला 360वर कम्पॅटेबल नाही आहे, त्यामुळे तो वापरू शकत नाही मी। पण बघू, तसं ह्याचा आवाजही चांगला एवढा वाईट नाही आहे। बघतो मी आवाज वाढवायचा प्रयत्न करतो, जरा जोरात बोलायचा प्रयत्न करतो म्हणजे माईक त्याला कॅप्चर करेल सराउंडिंग साऊंडला इग्नोर करून।
आमचं कणकवलीचं घर. लाईट गेली पप्पा आईची आजोबा साफ चांगला साफ आहे तरी चांगलं साफ आहे. तुम्हाला घर दाखवतो. ही एक अशी एंट्री आहे आणि ही एक एंट्री आहे. ही मेन एंट्री आहे घराची. हे पहिलं इथे वरती असं हे तर इथे पहिलं असं वरती माळा होता. तिथे आम्ही बसायचो सगळे वरतून खाली बघायचो. आम्ही वरतून सगळ्यांना खाली बघायचो. हा एक किचन आहे. पाटल्या साईडला पाटला दार आहे, तिथे जात नाही आपण आता. ही एक एंट्री रूमची. हा एक रूम आहे, तो सेकंड एंट्री आहे, पण ही वाली मेन एंट्री आहे. ही सेकंड एंट्री. देवर हा दुसरा किचन केला आहे. जस्ट माणसं जास्त घरी असतं त्यामुळे कसं एकाच ठिकाणी काम करताना डिफिकल्ट होतं. जेव्हा माणसं जास्त असल्यामुळे एकाच ठिकाणी काम करताना डिफिकल्ट होतं. त्यामुळे जेव्हा घर रिनोव्हेट केलं तेव्हा आम्ही विचार केला की 2-2 किचन बनवून ठेवूया. कारण जर माणसं जास्त असली आणि 2-4 ठिकाणी 2-4 गोष्टी भाजी डाळ गरम करायचं असेल तर आपलं 2 किचन भेटायच्यात काम इझिली डिवाईड करून करता येतं. सिम्पल रिझन होतं. आणि इन फ्युचर जर आम्हाला वाटलं की घर रेंटवर टाकायचं आहे तसे 2 पार्टिशन करून घर ठेवले आहेत, म्हणजे रेंटवर जाता येईल. पण रेंटवर जात नाही आहे, आम्ही मोठी राहतो इथे, माणसे राहतात घरामध्ये. एक आमचं सिटीमध्ये घर आहे त्यामुळे बरं पडतं. मार्केट पण जवळ आहे आणि इथे रेंज चांगली येते. तर आम्ही गावी असतो, गावी रेंज नसते, दारेसरला रेंज नसते आमच्या इथे. त्यामुळे काम बी मध्ये तर आम्ही कणकवलीला राहायला एक स्पॉट आहे. मग आम्ही कणकवली इथे येतो, इथे बसतो, काम करतो आणि काम झालं की आम्ही परत दारेसरला जातो. सो तो हा मेन मुद्दा आहे कणकवलीमध्ये आमचा मोस्टली यायचा. मे महिना किंवा दिवाळीत आम्ही कधी या गावी आलो तर आम्ही कणकवलीच्या घरात येतो, राहतो इथे आणि जसं होईल तसं दारेसरला जातो आम्ही, किंवा दारेसरला जातो आणि जसं होईल तसं कणकवलीला येतो आम्ही. हे बाजूचं घर आहे, वरती जायचं एरिया आहे. हा मेन गेट. आपण या साईड गेटनी आलो. आम्ही मोस्टली या साईड गेटनीच यायचो, घराजवळ पडतं म्हणून. चला निघूया. परत वीर कुत्रे बिंग अग्रेसिव्ह. सो आम्ही आता जाऊन आलोय कणकवलीच्या घरात. या असा कणकवली स्टेशन जे ह्याच्यात दिसत नाही. मार्केट पार्टी गेलं ठीक आहे, जे काही आहे.
पावसाने पॅरिसमध्ये पोहोचलो आणि पावसाने आमचं स्वागत केलं. तर आता आम्ही जातोय पावना देवीच्या मंदिरात आईचे दर्शनासाठी. त्यांचे हार्दिक स्वागत. खूप पाऊस पडतोय. खूप पाऊस पडत आहे. तुम्ही घेते ना माझी किती सुंदर वाटतंय बघ. याला बोलतात निसर्ग. याला म्हणतात निसर्ग. आणि ते बघा, ते आहे मंदिर. मला का नाही ह्याच्यात का नाही दिसत आहे, छोटंसं दिसतं. हे बघा, हे आहे मंदिर. दिले ना दिले ते पप्पाने सवय आहे. पप्पा द्यायचे ना ते. ही आमची पावना देवीचं मंदिर. पावना देवी विठ्ठला देवी हरवण. सुंदर असं पुरातन मंदिर आहे. सुंदर असं नक्षीकाम. असं मस्त शेतामध्ये वसलेलं आमच्या गावातलं या पावना देवीचं मंदिर. तसं गाव सुंदर, तसं मंदिरही सुंदर. हिरवगार निसर्गामध्ये रमलेलं हे सुंदर मंदिर. उघडते मैया म्हणजे महेश काका. तो कार आणलेला ना तुम्ही. एवढे दिवस राहिले मग ते लोक. हे आमचं घर दारेच्याचं. कोकणातल्या बाकीच्या घरासारखं आमचं पण घर. हिरवं हिरवं निसर्ग, त्याच्यामध्ये घर. सध्या घरात कोण नाही आहे, तर आम्ही फक्त घरात थोडं बसणार आणि मग पळणार. अरे तेव्हा डॉगी आहे. अरे ही तर ती ये कुठे काय करते. थांब थांब थांब, लॉक लागला इथे. डॉगो, डॉगोचं पिल्लू. डॉगो गेला. डॉगो पिल्लू ठेवून गेला इकडे. हो पिल्लू हुशार आहे यार.
तिथं उघड आहे. ते करून घेणार. हा मग घराच्या बाहेरचं पाय पुढे ना हे बंद केलं आहे का? हां मला इथेच पाय. Protection 1 done. Security. Number 2. देवीच्या पुढे घराच्या अवतीभोवती जरा फिरतो. नारळाची झाडं लावली आहेत मस्त. गोंड्याचं झाड, हा गोंड्याचं झाड आहे. इथे ह्याचं पण झाड होतं भेंडीचं, आता नसेल. आता तुळस, पाटल्यादार आमचा. हळदीचं पान, हळदीच्या पानाची झाडं. केळाचं झाड आहे तिथे. तिथे अननसाचं झाड होतं आमचं, त्यात आहे की नाही काय माहीत. नसेल, तोडलं असेल, त्याला कापलं असेल. नाही आहे, तिकडे आहे. अनस आता नसतं या टाईपला. अनस काही नसतं. तर लेट मी शो यू अननस. इकडून आहे एंट्री. आंबा आणि अननस. तिकडे होते 2-3 अननसची झाडं. तिकडे अशी होती अननसची झाडं, ती तुटली, तोडली. म्हणजे सगळं साफ करताना इकडे. कढीपत्ता झाड, मोठं कढीपत्ता एकदम. कढीपत्ता झाडं खूप आहेत तशी. पाठी पण भरभरून कढीपत्ते झाडं आहेत आमच्या इथे, भरभरून. इथून निघताना तर काळजीपूर्वक निघायला लागतं. किरडू असतील, किरडू. मायला घाबरवलंस काय डगो? तो खुश का झाला, पळप झाला एकदम. पळते. पकडलं कुठे थोडा त्यांना मी. पाठी येते कशी दगो.
ही आमची इथं एंट्री आहे. बघायला तर ही बाजूला हे अजून एक घर, हे अजून एक घर, हे सगळं भाऊबंद आम्ही सगळे. पाऊस बराच पडतोय. की सांगू तर मी गावी आलो तर मला खरंच वाटलं नव्हतं की मला गावी येऊन माझ्या गावी दारेस्तेमध्ये येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेता येतील आणि पूजा करतो. आमच्या घरी 2.5 दिवस गणपती होतं त्यामुळे तिथं तिसटलं वाहतून. पण तुमच्या नशिबाचं असेल गणपतीची आरती करणं तुमच्या गावात तर तुम्हाला भेटतंच. तर तेच झालं. आता मंदिरात गेलो ते दादा भेटला. या घरात भाऊबंद आहे राजू दादा, तो भेटला. तिने मला बघितलं. तोला घरी आहे, घरी जाणं होतं पाय पडायला मी. तो बोला घरी आहे, आता आरती होणार आहे, आरती कर आणि मग घेऊन जा. आणि आरती करताना खरंच असं वाटलं की माझ्या घरी बसून आरती करतो आहे. कारण माझ्या गावात माझ्या घरात नाही पण मला माझ्या गावातून बाप्पाची दर्शन घेऊन बाप्पाची आरती करायला भेटली. हे आहे का निसर्गरम्य वातावरण, म्हणजे हिरवगार वातावरण, भजन, गाणी अशी, गणपती बाप्पा, हेच कोकण आहे. म्हणजे हेच सुख असतं रे कोकणात यायचं. हे असंच मला बाजू कुठे भेटणार नाही बाहेर. ही अनुभूती कुठे भेटणार नाही बाहेर. ही कोकणात भेटणार तुम्हाला. त्यासाठी कोकणात या, अनुभवा, भारी आहे सगळे. आम्ही कणकवलीला पोहोचलो आणि आम्ही क्रॉस जातो आता सावंतवाडीला. सो कसं वाटतं की त्या सावंतवाडी जाताना किती खुश असतो बघा, चेहऱ्यावरती आनंद बघायचा. तिची माहेरी जाते म्हणून आनंद एवढा द्विगुणित झाला की विचारू नका. एक शब्दाने काय बोलली नाही ती मला सगळ्यापासून का घरी जायचं म्हणून. वा 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 वा. लवकर असं उठलो पण मी, त्यामुळे मला काही असं बोलली नाही ती. नाही तर टासलं असतं, लेट झालं असतं मला.